निर्विवाद वर्चस्व होतं आमचं, आमच्या सिद्धींचं, आमच्या तंत्राचं सगळं जग मुठीत घेतलं होतं आम्ही. आणि अचानक तो आला, अवधूत वालावलकर, महादेवाचा परमभक्त, मनुष्य जातीचा कैवारी म्हणे. वेणेश्वराचं दैवी रुद्राक्ष हाती घेतलं आणि त्यानं होम केला आमच्या सर्वस्वाचा. चेटकेणींचं सगळं विश्व त्याने अग्नीच्या हवाली केलं आणि आमचं अख्खं साम्राज्य भस्मसात झालं. उरले फक्त मी आणि माझी मुलगी पर्णिका. मला वरदान दीर्घायुष्याचं आणि पर्णिकाला चिरतारुण्याचं. हा चेटकीण वंश पुन्हा रुजवायचाय, वाढवायचाय आम्हाला. अट फक्त एकच, जो अवधूत कारणीभूत होता आमच्या वंशाच्या संहाराला, त्याच अवधूतच्या घराण्यात कृतिका नक्षत्रावर जन्माला आलेल्या मुलाशी पर्णिकानं संग करायचा आणि मुलीला जन्म द्यायचा. 300 वर्ष वाट पाहिली आम्ही आणि आता तो आलाय आयुष बनून आलाय. त्याच्यावर सावली पडलीये माझ्या पर्णिकाची. तिच्या प्रत्येक पावलागणी उद्ध्वस्त होणार आहे आरुषचं प्रत्येक सुख, प्रत्येक आनंद. तिच्याच हातांनी आणि रक्ताच्या अश्रूंनी लिहिला जाणार आहे वालावलकरांच्या पतनाचा आणि चेटकिणींच्या वंशवृद्धीचा नवीन अध्याय. आणि यावेळी कुणीच नसेल त्यांचा तारणहार, कुणीच नाही.
मी अनुभवलं ते ते तुलाही दिसलं का की पुन्हा भासच होता? आरुष, अरे भानावर ये. कोणाबद्दल बोलतोयस तू? तुझ्या आणि माझ्याशिवाय इथे कुणीच नाहीये. अगं असं काय बोलतेस तू? आता काही वेळापूर्वी इथेच इथेच होते ती. मी तिचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न केला पण याही वेळेस नाही दिसला. ज्या कुणा मुलीचे तुला इतके भास होत आहेत ना, ती तुझ्या प्रेमात नक्कीच झपाटलेली असणार. चल आता. आणि असा हा आगळ्या वेगळ्या धाटणीचा विषय आपल्या सगळ्यांसमोर आपली लाडकी वाहिनी, महाराष्ट्राची नंबर 1 वाहिनी स्टार प्रवाह आपल्यासाठी घेऊन येते. मी स्टार प्रवाहाचे बिझनेस हेड सतीश राजवाडे सरांना रंगमंचावर आमंत्रित करते. नमस्कार, बसा सर. खूप वेगळा विषय आणि मला वाटतं की तुमच्या आवडीचा जॉनर आहे. तर बऱ्याच दिवसांनी स्टार प्रवाहावर अशा वेगळ्या विषयाची मालिका येते. तर काय विचार होता नेमका आणि प्रेक्षकांना ती नक्कीच आवडणार आहे, पण तुमचा विचार त्यामागे काय आहे किंवा तुमच्या आवडीचा विषय म्हणून काय वेगळा विचार केलाय? नमस्कार, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. माझी हक्काची माणसं आहात तुम्ही आणि प्रत्येक वेळी आम्ही काहीतरी वेगवेगळं जेव्हा रसिक प्रेक्षकांपर्यंत घेऊन यायचं असतं तेव्हा तुमच्या मार्फत तुमच्या साक्षीने त्याचा आम्ही श्री गणेश करतो. आजही तेच केलंय आणि घाबरवण्यापेक्षा धक्का तंत्र हे जास्त महत्वाचं आहे. कारण जेव्हा केव्हा अशा मालिका आलेल्या आहेत तेव्हा उत्कंठावर्धक काहीतरी झालं पाहिजे आणि उद्या काय हा प्रश्न जोपर्यंत रसिक प्रेक्षकांना आपण पाडत नाही तोपर्यंत अशा धाटणीच्या अशा जॉनरच्या मालिका पुढे सरकत नाहीत. आणि काजळमायामधनं सुद्धा उद्या काय, उद्या किती उत्कंठा असेल, आपण ती किती ताणून धरू शकतो आणि त्यात धक्का तंत्र देऊन मग थोडीशी भीतीची सावट अशा पद्धतीने बांधलेला हा विषय आहे. आणि हो, माझा फार आवडता आणि मी म्हणजे खूप एन्जॉय करतो हे जॉनर. पण अशा पद्धतीची मालिका, अशा धाटणीची मालिका आता आपल्या मराठी वाहिनींवर कुठेही नाहीये. आणि अशा विषयांचा एक खूप मोठा रसिक प्रेक्षक वर्ग आहे ज्यांना काहीतरी वेगळं पाहायचंय आणि ह्या मालिकेद्वारे आम्ही आता रसिक प्रेक्षकांपर्यंत काहीतरी वेगळं आणण्याचा प्रयत्न करतोय. आणि वेगळं म्हटल्यानंतर हा विषय किंवा हा जॉनर वेगळा नाहीये, पण सध्याच्या ज्या काही गोष्टी आपण रसिक प्रेक्षकांपर्यंत मांडतोय त्या सगळ्या विषयांमध्ये हा एक खूप वेगळा विषय, एक नवीन विषय पुन्हा एकदा बऱ्याच वर्षांनी प्रेक्षकांना बघायला मिळेल. या वाहिनीवर कुटुंबासह बसून आपण अनेक मालिका पाहत असतोच, पण जसं तुम्ही म्हणालात की धक्का तंत्र, तर तो सुद्धा एक आकर्षणाचा बिंदू असू शकतो आणि त्यासाठी वेळ सुद्धा अगदी परफेक्ट आहे. रात्री 10:30 वाजता ते धक्का तंत्र बघायचं, आजमावायचं आणि मगच झोपायचं. म्हणजे ही मालिका सुद्धा संपूर्ण कुटुंब एकत्र बसून बघू शकतो. कारण आपण जनरली जेव्हा कोणत्या फॅमिली गेट टुगेदर्सला भेटतो किंवा मैत्रिणी भेटतो तेव्हा कधीतरी कुठेतरी एक विषय तर निघतोच ज्याच्यात एखादी गोष्ट भूताची असते किंवा एखादी गोष्ट रहस्यमय असते. आणि मग ते रहस्य आणि ते मग पुढे काय झालं ह्याच्यामुळे त्या गप्पा रंगतात. त्यामुळे ही मालिकाही तशीच रंगत जाईल अशी खात्री आहे मला. वा, खरंच. यानंतर मालिकेचे निर्माते तेजस देसाई आणि शर्मिष्ठा राऊत यांनाही मी रंगमंचावर आमंत्रित करते. सर्व
तुम्हा दोघांचं स्वागत. नमस्कार. तेजस सरांपासून शर्मिष्ठाताईंनी मगाशीच सांगितलं, तर तेजस सर निर्माते म्हणून स्टार प्रवाहाशी या मालिकेच्या माध्यमातून आपण जोडले जाणार आहात आणि पुन्हा जसं सांगितलं तसं की वेगळाच विषय हाताळण्याची संधी मिळालेली आहे. तर आता काय भावना आहेत नेमक्या? जसं मगाशी शर्मिष्ठा म्हणाली तसं खरंच खूप रिस्पॉन्सिबिलिटी वाढली असं वाटायला लागलेलं आहे. कारण की ज्याप्रमाणे स्टार प्रवाहाने हा जो लॉन्च म्हणा किंवा प्रेस कॉन्फरन्स जी ठेवली आहे, त्याचा जो ऍक्ट डेव्हलप केलेला आहे, ज्याच्याने उत्सुकता जी वाढलेली आहे रसिका प्रेक्षकांकडे, तर ती तशीच टिकून राहणं किंवा त्याच्याहून एक पायरी वर नेण्याची जबाबदारी आता आमच्यावरती वाढलेली आहे. तर त्यासाठी ऍक्च्युली आम्ही बरेचसे जॉनर केलेले आहेत. हा जॉनर पहिल्यांदा करायला मिळतो आहे आणि प्रवाहावरती पण आमची पहिली सिरियल आहे. तर दोन्ही गोष्टी आमच्यासाठी खूप म्हणजे खूप रिस्पॉन्सिबिलिटीवाल्या आहे. तर आम्ही खूप प्रयत्न करू की जी काही एक्सपेक्टेशन आहे रसिका प्रेक्षकांची, चॅनलची, सतीश सरांची, ती तशीच ठेवावी की त्याच्यावर एक पाऊल पुढे जाण्याचा नक्की प्रयत्न करू. मला थोडंसं बोलायचं आहे. मला खरं तर माझ्या टीमचं इथे कौतुक करायचं आहे. कारण का ज्या वेगवेगळ्या पद्धतीने ते एखादी मालिका मांडतायत, अशा पद्धतीचं सादरीकरण आपण फार रेअरली बघतो की एखादी मालिका अशा पद्धतीने सादर केली जाते. आणि यावेळेस त्यांनी मला सुद्धा काही दाखवलेलं नव्हतं. ते म्हणाले होते की तुम्हाला खूप हौस आहे लोकांना धक्कातंत्र दाखवायची, तर आज तुम्हाला एक धक्कातंत्र दाखव म्हणून. पण अशा पद्धतीने एखाद्या मालिकेचं कर्टन रेझर सारखं आपण म्हणू शकतो, एखाद्या मालिकेचं इंट्रोडक्शन देणं हे खरंच खूप छान पद्धतीने स्टार प्रवाहाची टीम करते. त्यामुळे एकदा माझ्याकडनं सुद्धा खूप जोरदार टाळ्या तुमच्यासाठी. खूप वेगळी पद्धत आहे आणि अशा पद्धतीने सिरियलचा जॉनर काय असेल, सिरियलचा विषय काय असेल, हे रसिका प्रेक्षकांपर्यंत खूप छान पोहोचतं. आणि त्याचं सादरीकरण वैभव घुगे आणि टीम कलाकारांनी जी काही मेहनत केली आहे सकाळपासून, एक साधारण टेम्पो क्रिएट होतो, एक बेस क्रिएट होतो की काय विषय पुढे असेल ते. ग्रेट जॉब गाईज, फॅन्टॅस्टिक. वा, खरोखर अप्रतिम. कारण हे सगळं इथे असं निर्माण करणं हे अजिबात सोपं नाहीये. कारण एक कुठेतरी आपण मनाशी गाठ धरून ठेवलेली असते ना की आता आपल्याला या प्रेस कॉन्फरन्सला जायचंय, काजळ माया नाव आहे आणि एकूण म्हणजे काहीतरी वेगळं असेल, पण हे इतकं वेगळं असेल याची अपेक्षा खरंच कोणी केली नसेल. शर्मिष्ठाताई, तू तर केलीच नव्हतीस. तेजस सरांनी सांगितलं तसं. पण जेव्हा हा विषय पहिल्यांदा तुझ्याकडे आला आणि मग मालिका आता करायची आहे, मालिका निर्माण करण्याची संधी आहेच, पण हा एक वेगळा विषय हाताळणं, तर कुठे भीती वाटली? कारण रसिकांपर्यंत पोहोचणं आणि रसिकांनी तसा प्रतिसाद देणं हेही फार गरजेचं आहे. तर काय अपेक्षा तुझ्या आहेत या मालिकेकडनं? खरं बघायला गेलं तर खूप अपेक्षा आहेतच. आणि जसं मी मगाशी सुद्धा म्हणाले की जबाबदारी नक्कीच वाढलेली आहे. पण जसं मी म्हणेन की ज्यावेळेला आपण म्हणतो की आम्ही प्री प्रोडक्शन जेव्हा आम्ही करतो, म्हणजे आधीपासून सगळे मालिकेची तयारी वगैरे सगळी, तर या सगळ्यासाठी ना चॅनलमधनं जी टीम नॉर्मली जी असाईन केली जाते आमच्यासाठी, ती टीम, त्याच्यानंतर मी जसं म्हणेन की चॅनल हेडसुद्धा, किंवा आणि त्यानंतर मिळणारे सगळे म्हणजे प्रोडक्शन हाऊसमध्ये मिळणारे डिरेक्टर, तंत्रज्ञ आणि आर्टिस्ट, ही सगळी भट्टी जमून येणं खूप गरजेचं असतं. आणि ती जेव्हा भट्टी व्यवस्थित जमते ना, त्यावेळेला आपोआप ती मालिका रंग घेत चढते, म्हणजे पुढे जाते. आणि 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, अशी अनेक वर्ष ती चालतच राहते. आणि मला असं वाटतं की या प्री प्रोडक्शन करतानाच मला ते जाणवायला लागलं होतं की ही भट्टी व्यवस्थित जमणार आहे. आणि आम्ही आता शूटिंग सुरू पण केलं आणि तेव्हा माझी खात्री पटलेली आहे की ही भट्टी खूप छान जमलेली आहे. त्यामुळे डेफिनेटली आम्ही खूप शुअर आहोत, आम्ही कॉन्फिडंट आहोत निर्माते म्हणून सुद्धा, की प्रेक्षकांच्या अपेक्षा आम्ही पूर्ण करू शकू. कारण आमच्याबरोबर आमची टीम, चॅनलची असू देत, आमची असू देत, ही सगळी खूप स्ट्रॉंग आहे. आणि नक्कीच आम्ही मालिका 1 नाही, 2 नाही, 4-5 वर्ष नक्कीच चालू, नक्कीच चालणार.
खरं तर दिग्दर्शकासाठी खूप चॅलेंजिंग आहे. कारण एक सरळसोट कुटुंबासाठी साधा विषय असलेली मालिका दिग्दर्शित करणं, वेरॅज अशा प्रकारची मालिका दिग्दर्शित करणं ज्यामध्ये बऱ्याच गोष्टी, बरेच इफेक्ट्स एका वेळेला दाखवायचे आहेत. प्रोमो सुद्धा आत्ता आम्ही बघितला. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी वेगळं आहे, अनपेक्षित घडणारे असं दिसतंय. असं दिग्दर्शन करणं किती अवघड आणि किती म्हणजे विचारशक्ती कुठे कुठे पणाला लावलीत याचं दिग्दर्शन करताना. तसं उत्तर थोडं कठीण आहे, पण एकटा दिग्दर्शक काहीच करू शकत नाही. त्यासाठी टीम सपोर्टला उभं राहणं खूप गरजेचं असतं. जेव्हा लेखक खूप छान पद्धतीने लिहितो तेव्हा आपल्याला कळतं की आपल्याला याच्यावर जायचंय आणि याच्यावर एकटा दिग्दर्शक कधीच जाऊ शकत नाही. तो त्याचं विजन मांडतो. त्यासाठी चॅनल, प्रोडक्शन हाऊस, प्रोड्युसर्स आणि संपूर्ण टीम जी सोबत काम करते आणि ऍक्टर्स यांचा सपोर्ट खूप आवश्यक असतो. आणि ते जेव्हा सगळे सपोर्ट करतात तेव्हाच आपल्याला आपल्या विजन पर्यंत जाता येतं. त्यामुळे ते दिग्दर्शकासाठी जे कसब आहे ते त्याचं एकट्याचं नसतंच कधी. सगळे जेव्हा सपोर्ट करतात तेव्हा ते शक्य होतं आणि माझ्या मते आम्ही ते बऱ्यापैकी शक्य करून दाखवलंय. पण शेवटी सतीश सर जेव्हा पाठीवर हात ठेवतील तेव्हा कळेल आम्हाला की आम्ही किती सक्सेसफुल झालोय. पण मला फार असं वाटतं की अशा मालिका लिहिणं सुद्धा एक फार मोठं कसब आहे. ते शिवधनुष्य आहे आणि जोपर्यंत मुळात नसेल ना तोपर्यंत ते रूपात येणार नाही. आणि अशा मालिकांचं लिखाण खरंच खूप खूप कठीण असतं आणि खूप हुशार लेखकाला आम्ही नेमलेला आहे अशी मालिका आमच्यासाठी. हो नक्कीच. आणि ते हुशार लेखक अजून कोणी नाही म्हणजे सुप्रसिद्ध लेखक शिरीष लाटकर. शिरीष सर, प्रत्येक मालिका लिहित असताना तुमचं नेहमीच कौतुक होतं कारण तुमची लेखणीच तशी चालते. मात्र ही मालिका विशेष करून लिहिताना काय शिरीष लाटकरांची लेखणी नेमकी कशी चाललेली आहे आणि अर्थात टीमचं सगळा सहकार्य आहेच. निश्चितपणे मला पहिला दिवस आठवतो, मी आणि सतीश सरांनी जेव्हा या मालिकेच्या विषयाची सुरुवात केली होती तर त्यावेळेला असा एक विषय झाला होता आमच्यामध्ये की जगामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्हीही गोष्टी आहेत आणि त्या कायम आहेत. म्हणजे पूर्वीही होत्या, आत्ताही होत्या. जसं आपलं एक विश्व आहे तसं या पॅरानॉर्मल गोष्टींचं सुद्धा एक विश्व आहे जे आपल्या आजूबाजूला वावरत आहे. त्यावेळेला सर मला म्हणाले की शिरीष, आपण जर का आत्ता असे बसलेलो आहोत आणि मला कळलं की माझ्या बाजूला बसलेली जी व्यक्ती आहे ती माणूस नाहीच आहे, ती चेटकीण आहे, तर काय होईल? मी ट्रेनमधनं चाललेलो आहे आणि माझ्या बाजूला एक मुलगी बसलेली आहे आणि मला अचानकपणे तिच्या एका ॲक्टिव्हिटीवरनं कळतं की ती वेगळी आहे, ॲबनॉर्मल आहे किंवा सुपरनॅचरल आहे. आपल्याला त्या फ्लेवरचं काहीतरी करायचं की तो जो धक्का असेल. तरी मला असं वाटतं की या मालिकेचं वेगळेपण असं आहे की जरी ही सुपरनॅचरल मालिका असली तरी ती 2025 मध्ये घडते. आणि मला असं वाटतं की आमचं खरं यश त्यावेळेला असेल ज्या वेळेला ही मालिका टेलिकास्ट व्हायला लागल्यानंतर रस्त्यावरनं फिरणारा माणूस सुद्धा कदाचित बाजूच्या व्यक्तीकडे संशयाने बघेल की याच्यामध्ये काही वेगळं आहे का. सो त्या पद्धतीची या मालिकेची ट्रीटमेंट आहे. आणि सो मला असं वाटतं की तो जो एक प्रकार आम्ही पकडलाय तर मला असं वाटतं की आत्तापर्यंतच्या सगळ्या सुपरनॅचरल मालिकांमध्ये किंवा त्या जॉनरमध्ये तो थोडा वेगळेपणा आहे. आणि मला कायम स्वतःला भयरसाबद्दल खूप आकर्षण वाटलं. म्हणजे साधी गोष्ट आहे की आपण एखाद्या कड्यावरती उभे राहतो, आपल्याला माहिती असतं खालती खूप खोल दरी आहे आणि त्याच वेळेला आपल्याला मोह वाटतो की उडी मारावी. त्या पद्धतीचा हा जॉनर आहे असं मला वाटतं की मला खूप भीती वाटत असते पण मला अजून घाबरायचं असतं. तर हा जो ही जी प्रेक्षकांची भीती वाटून घेण्याबद्दलची जी भूक आहे ही भूक कुठेतरी ही मालिका पूर्ण करेल असं मला वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज या मालिकेच्या निमित्ताने मला सतीश सर, मोनिका आणि स्टार प्रवाहाचे खूप आभार मानायचे आहेत. कारण इतके वेगवेगळे जॉनर्स त्यांनी मला लिहायला दिलेले आहेत. अगदी पौराणिक पासून, सुपरनॅचरल पासून, सोशल पासून, म्हणजे असा कुठलाही जॉनर जो त्यांनी मला लिहून दिलेला नाहीये.
तुम्ही मगाशी मला विचारलं लेखक म्हणून काय वेगळं वाटतं, तर मला असं वाटतं की त्यांनी जो विश्वास टाकलेला आहे तो विश्वास परिपूर्णपणे निभावणं ह्याच्यातच माझ्या लेखक असण्याचा मोठा कस आहे आणि तो मी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. खरे खरे खरे. आणि आता आम्हाला दिसतंय की उत्तम लिहिली जाते मालिका आणि आता आम्ही सगळेच खूप उत्कंठा ताणलेली आहे की कधी 27 ऑक्टोबर आणि रात्री 10:30 वाजता सगळेजण टीव्ही समोर बसणार. पण या मालिकेमध्ये अनेक दिग्गज कलाकार एकत्र आलेले आहेत आणि अमृतस्वामी अशी एक आगळी वेगळी भूमिका घेऊन आपल्या भेटीला कोण येत आहे बरं या मालिकेच्या माध्यमातून, जरा पाहूया हा प्रोमो. येते दिग्गज कलाकार मोहन जोशी सर या मालिकेच्या माध्यमातून अमृतस्वामी ही भूमिका साकारत येत आहेत आणि असे अनेक कलाकार या मालिकेशी जोडले गेलेले आहेत. सतीश सर, मला तुम्हाला विचारायचंय की मोहन जोशी सर आणि तुमचं एक वेगळं नातं आहे, मात्र आज या मालिकेच्या माध्यमातून आज पुन्हा एकदा अनेक वर्षांनी आम्हाला ते अशा वेगळ्या भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहेत. तर आपली भावना यामागे काय आहे? खरं तर आज मोहन सरांना मिस करतोय. ते त्यांच्या एका पर्सनल कामासाठी मुंबईच्या बाहेर आहेत, ना तर ते आले असते. पण मला स्वतःला फार आनंद आहे की मोहन सर ह्या शोमध्ये आहेत, कारण का माझी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधली कामाची सुरुवात मोहन जोशी सरांमुळे झालेली आहे. मला आठवतं मी 24 वर्षाचा असेल आणि मला एक सिरियल डिरेक्ट करायची होती आणि ते प्रोजेक्ट आलं होतं, हिंदी प्रोजेक्ट होतं आणि माझ्याकडे आणि माझ्या वयाकडे आणि माझ्या आधी कसलाही अनुभव नसल्यामुळे लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फारच वेगळा होता. त्यांना विश्वास नव्हता की मी जे सांगतोय किंवा मी जे करू पाहतोय ते मी करू शकीन. आणि मी माझ्या एका मित्राकडनं मोहन सरांचा नंबर मिळवला, कारण का त्यांचं बँक अकाउंट होतं त्या बँकेत आणि माझ्या मित्राचा मित्र त्या बँकेत काम करत होता. त्यांच्याकडनं मी नंबर मिळवला आणि मोहन सरांपर्यंत निरोप पोचवला की मला जरा यायचंय भेटायला. तर त्यांनी नाव ऐकून म्हणाला, मराठी मुलगा आहे, लहान दिसतोय, पाठव घरी. तर घरी बोलवल्यानंतर मला कळलं नाही, कारण का मला गोष्ट सांगायला जायचं होतं आणि माझी अशी अपेक्षा होती की ते मला सेटवर बोलवतील. पण मोहन सर इतके बिझी होते, इतके डिमांडमध्ये होते, पण इतके मोठे मोठे सिनेमे करत होते, पण त्यांनी रात्री 11 वाजता मला घरी बोलवलं. मी 11 वाजता घरी गेलो होतो. सर्वात पहिला प्रश्न विचारला, जेवलायस का? म्हटलं हो का, मी जेवण आलोय. तर मी जेवलो तर चालेल का तू बोलता बोलता? म्हटलं ऑफकोर्स तुम्ही. तर जेवता जेवता त्यांनी माझ्याकडनं ती गोष्ट ऐकली आणि जेवण संपल्यानंतर शेवटचा घास घेतल्यानंतर म्हणाले, उद्या पोचतो सेटवर, किती वाजता यायचंय सांग. जेव्हा कोणीही विश्वास ठेवत नाही आपल्यावर आणि एखादा माणूस ठेवतो, तेव्हा खरंच देव भेटल्याचा अनुभव येतो. मोहन जोशी आणि रीमा लागोई हे दोन व्यक्तिमत्व असे आहेत ज्यांनी माझ्यावर मी काहीही केलेलं नसताना विश्वास ठेवला आणि त्यांच्याबरोबर मी एक पायलट शूट केला होता UTV साठी. आणि त्याच्यानंतर मला जे काही आयुष्यात काम मिळालंय ते त्या पायलटमुळे मिळाले. त्यामुळे मी त्यांचा सदैव ऋणी राहीन की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि आजपर्यंतचा माझा जो काही प्रवास आहे तो मोहन जोशी सरांच्या एका होकारामुळे घडलेला आहे. त्यामुळे खरंच खूप खूप आभारी आहे मी मोहन काकांचा. कोणावर तरी विश्वास ठेवणं ही फार महत्त्वाची गोष्ट असते आणि ती त्यांनी केली, त्यामुळे थँक्यू सो मच. आणि त्याच्यानंतर मग आम्ही अग्निहोत्र नावाची मालिका सुद्धा केली. त्याच्या आधी मी स्मिता तळवलकरांची ऊन पाऊस सुद्धा मालिका करत होतो. आम्ही 3-4 प्रोजेक्ट्समध्ये एकत्र काम केले. त्या पायलटनी मला ती मालिका दिली नाही, पण त्या पायलटनी मला आजपर्यंतच माझं करिअर दिलं. त्यामुळे त्या मालिकेपेक्षा खूप काही मोठं देऊन गेला तो एक भाग माझ्यासाठी. ही आठवण माझ्यासाठी खूप मोलाची आणि ही मी सदैव माझ्याकडे खरंच ती टॉप ऑफ द माइंड ठेवीन की जोपर्यंत तुम्ही कोणावर तरी विश्वास ठेवत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीचं पुढचा प्रवास कदाचित ठरणार नाही. आणि अशा मोठ्या माणसांनी वय अनुभव ह्याचा काहीही पुढे मागे विचार न करता होकार दिला, त्याच्यासाठी माणूस खूप मोठ्या मनाचा लागतो. खरं खरं. आणि त्यामुळे ही मालिका तुमच्यासाठी विशेष ठरणार आहे, कारण त्या निमित्ताने पुन्हा एकदा स्टार प्रवाहावर आम्ही त्यांना पाहणार आहोत. यामध्ये कनक दत्ता असं एक वेगळंच पात्र आहे.
ज्याची एक छोटीशी झलक तुम्ही मगाशी घेतलेली आहे. पण आता प्रोमोच्या माध्यमातून बघूया कनक दत्ता नेमक्या कोण आहेत आणि काय बरं सांगू इच्छित आहेत. गाजवल्यानंतर, नाट्यक्षेत्र गाजवल्यानंतर मालिका क्षेत्र गाजवण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होत आहेत आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अभिनेत्री, सुप्रसिद्ध कलाकार प्रियाताई बेर्डे. या. प्रियाताई, तुमचंही स्वागत. खरं तर स्वागत मगाशी तुम्हीच केलं आमचं. कनक दत्ता एक वेगळंच पात्र आहे आणि पहिल्यांदा अशी काहीतरी भूमिका, वेगळी भूमिका तुमच्या पदरी पडलेली आहे आणि अर्थात तिला संपूर्णपणे न्याय देणार यात काही शंकाच नाही, कारण प्रियाताईच्या पदरी पडलेलं पात्र आहे ते. पण काय कनक दत्ता झाल्यानंतर कसं वाटतंय आता? खूप भारी वाटतंय. भारी वाटतं. एकतर मला असं वाटतं की मी असा रोल कधीच केलेला नाहीये आणि मला असं वाटतं की सिरियलच्या इतिहासामध्ये सुद्धा असा रोल कोणी केलेला आहे असं मला वाटत नाही. एक वेगळं टिपिकल तो सासू सून ड्रामा नाहीये, किचन ड्रामा नाहीये, आणखीन एक वेगळं पात्र, वेगळा गेटअप. आणखीन मी चॅनलची आणखीन प्लस प्रोडक्शन हाऊसची खूप त्यांना मी श्रेय देऊ इच्छिते की त्यांनी कनक दत्ताच्या लुकवरती फार मेहनत घेतलेली आहे. आमचे मेकअप आर्टिस्ट प्रदीप दादा यांनीही तो भयंकर अत्यंत सुंदर तो गेटअप केलेला आहे आणि मी स्वतःवरच खुश होते की मला स्वतःच असं खूप एन्जॉय करायला आवडली ही भूमिका. आणि एक वेगळं काहीतरी, ठीक आहे म्हणजे थोडंसं निगेटिव्ह आहे पण तरी सुद्धा अशा भूमिका करायला सुद्धा मजा येते. म्हणजे मी थोडंसं पुढे जाऊन असं सांगेन की आपण जेव्हा एका आध्यात्मिक गोष्टींमध्ये चालत असतो, वाटचाल करत असतो आणि अशा प्रकारची भूमिका येते तेव्हा एक कॉन्ट्रास्ट आपल्या आयुष्यामध्ये येतो की अरे आपण आहोत एक आणि आपण एक वेगळं काहीतरी करतोय. हे एक चॅलेंज आहे माझ्यासाठी सुद्धा की आपण असा विचार कधी करत नाही, एवढ्या वाईट ह्याच्यावर जाऊन आपण कधी विचार करत नाही. एवढा स्वार्थी आणि एवढी चेटकीण हा जो आपण म्हणतो तो आहे नाही आपल्याला माहित नाही, पण एक मनोरंजनाच्या माध्यमातून आम्ही तो एक सादर करतो आहे आणि मला खूप मजा येते. खूप खूप छान. वा. आणि आम्ही सगळेच एक्सायटेड आहोत की काय कनक दत्ता आम्हाला आता रोज काय नवीन वेगवेगळ्या गोष्टी दाखवणार, खूप काय काय बघायला मिळणार आहे. तयार राहा फक्त तुम्ही 27 ऑक्टोबर पासून. मला असं वाटतं रोज आपल्याला काय बघायला मिळणार आहे त्याची जबाबदारी जिच्यावर आहे ती मोनिका इथे बसली आहे. आणि मला असं वाटतं मोनिकांनी इथे यावं. मोनिका कुठे गेली? मोनिका रणदिवे आत्ता दिसली आणि गायब झाली. काय झालं? ही बघा, हा एंट्री घेतली आहे. मोनिका ताई, नेहमीच वेगवेगळ्या मालिकांबद्दल तुझं एक कौतुक होतच असतं, कारण खूप वेगळा विचार तू प्रत्येक वेळेला करतेस. मात्र आता काजळ माया, शर्मिष्ठा मग अशी बोलली तिला भीती वाटते आणि मला भयंकर हा जॉनर आवडतो. मला भयंकर आवडतो. मला भूत, खेत, चेटकिणी, डायन, आय एम अ फॅन. त्यामुळे मुळातच मी एक सांगेन की अराउंड 10 years बॅक आय वॉज डुईंग अ व्हेरी बिग हॉरर शो आणि त्यावेळेला मला हे विचारलं गेलं होतं की कुठल्या टाईपचं ऑडियन्स हे बघतो. निश ऑडियन्स बघतो, मेल स्क्यूड असतो, कारण 10:30 वाजता युजली हा जॉनर दाखवला जातो. आज मी आय थिंक काजळमा यासाठी नक्की बोलेन की आय थिंक वी हॅव ब्रोकन दिस लेबल. कारण आज मला असं वाटतं की बायकाही बघतील, सगळा एज ग्रुप बघेल आणि आय थिंक दे विल एन्जॉय दिस. कारण जसं सर बोलले किंवा सगळे बोलले की फॅमिली व्ह्यूइंग स्टार प्रवाह नेहमी करत आलाय आणि अशा जॉनरमध्ये सुद्धा सी इट इज व्हेरी डिफिकल्ट की एका डेली सोपच्या बॅकग्राऊंडमध्ये असे मी नेहमी त्याला टाईमलेस कॅरेक्टर्स म्हणते आणि मिस्टिरियस आणि पॉवरफुल कॅरेक्टर्स आणणं, त्यांना इतकं रिलेटेबल स्पेसमध्ये दाखवणं हे खूप कठीण आहे. पण एन्जॉय करणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. सो जसं सिरीज सरांनी मग अशी डिस्क्लेमर दिला तसा मी इकडे सगळ्या पुरुषांना डिस्क्लेमर देईन की सिरियल झाल्यानंतर फक्त चेक करा शेजारी बायको बसली आहे का चेटकीण आहे का गर्लफ्रेंड आहे, एवढंच फक्त बघा. बाकी आय थिंक यू विल ऑल एन्जॉय. थँक्यू सो मच. सेल्फ चेकसाठी म्हणून येते बहुतेक ही मालिका.
ज्यांच्या भोवती ही सगळी सूत्र फिरणार आहेत आणि त्यांची मगाशीच एंट्री झाली, प्रोमोच्या माध्यमातून सुद्धा आम्ही पाहिलं, आणि जिचं या मालिकेतनं पदार्पण आहे अशी परिणिकेच्या भूमिकेमध्ये, म्हणजे परिणिका हिच्या भूमिकेमध्ये रुची जाईल. आरुषच्या भूमिकेत प्रसिद्ध अभिनेता अक्षय केळकर. आभा म्हणजेच वैष्णवी कल्याणकर. गार्गीच्या भूमिकेत प्रसिद्ध अभिनेत्री समीरा गुजर. आणि आम्ही मगाशीच हे सगळं पाहत असताना असं जाणवलं की ज्यांच्यामुळे हा सुडाचा प्रवास खरा चालू झालेला आहे असं वाटतंय परिणिका आणि कनक दत्ता यांना, ते अवधूत यांच्या भूमिकेत सुप्रसिद्ध अभिनेते विघ्नेश जोशी. परिणिका म्हणजेच रुची. या निमित्ताने मालिकेत पदार्पण करत असताना एक वेगळीच भूमिका तुझ्या वाट्याला आलेली आहे. काय तू आधी घाबरलेलीस? ऍक्च्युली असं एका लहान मुलाला जर ते लहान मूल चॉकलेट बद्दल विचार करत असेल आणि त्याला समोर किंडर जॉय दिलं तर कसं एकदम वेगळंच वाटतं, असा मुलगा एकदम वेगळाच हॅपी होतो. तसं झालं मला या सिरियल बाबतीत ऑनेस्टली. कारण की म्हणजे मी विश लहानपणापासून आपण म्हणतो ना की बघायचं आहे यार मला स्वतःला मोठ्या स्क्रीनवर, ती विश तर केलीच होती, पण हे असलं काहीतरी होईल हे मला वाटलं नव्हतं. आणि आय थिंक लहानपणापासूनच मला विलन्स आणि थोडा नेगेटिव्ह रोल मधल्या कॅरेक्टरची जास्ती ओढ होती. आणि व्हॉट बेटर एंट्री इन टू द सिरियल वर्ल्ड दॅन परिणिका, कारण काय डेंजर बाई आहे ती, म्हणजे काहीही करू शकते आणि एकदम आवडलेला कॅरेक्टर आहे मला. सो आय थिंक इट्स जस्ट अ चेरी ऑन टॉप की इतकं सुंदर कॅरेक्टर मिळालंय, प्लस स्टार प्रवाह बरोबर आहे, एवढी सुंदर फॅमिली मिळाली आहे मला. तर आय डोंट थिंक मला बेटर एक एंट्री टू दिस वर्ल्ड मिळू शकतं. वा वा. अक्षय, इतक्या वेगवेगळ्या मालिका केल्या आहेस तू, आणि आता ही मालिका, आणि या मालिकेमध्ये तुझ्या मागे काहीतरी वेगळंच लागणार आहे. पण कोल्हापूर चित्रनगरीमध्ये सुद्धा तुम्ही शूट केलं, काही असा भयावह अनुभव वगैरे आला की नाही तुला? की तो रोजच येतो शूटिंगच्या दरम्यान? सगळ्यात पहिले तुम्हाला सगळ्यांचे आभार, खूप खूप आभार की तुम्ही जो काही रिस्पॉन्स मगाशी दिला. मी खरंच विंगीत घाबरलो होतो की एवढे किंचाळतात वगैरे. सगळ्यांना थँक्यू सो मच की प्रवाहावर इतकी मोठी अपॉर्च्युनिटी मला मिळाली. आणि भीतीदायक अनुभव मला तसा आतापर्यंत कधी आयुष्यात आला नाही. म्हणजे आताच लग्न झालं माझं, म्हणजे हा भीतीदायक अनुभव प्रत्येकाचा आहे. पण एक किस्सा सांगावा असं वाटेल मला की हे सिरियल मिळायच्या आधी माझ्या बायकोला हा जॉनर पाहायची आणि वाचायची फार सवय असल्या कारणाने चेटकीण नावाचं पुस्तक 15 दिवस बेडवर असं फिरत होतं. आणि हा जेन्युइन केस आहे, अजिबात बनवलेला नाही, योगायोग म्हणावा त्याला. आणि मी तिला रोज म्हणतोय की हे का असं सगळं का ठेवते असे, हे नकोय. आणि आरुषच्या आयुष्यात हे असं काही असणार आहे हे मला सिरियल मिळाल्यानंतर कळलं. सो हा कनेक्ट फार कमाल होता माझ्या आयुष्यातला, आणि खूप भारी वाटलं मला त्यानंतर ही अपॉर्च्युनिटी मला मिळाल्यानंतर. सो ही गंमत एक भीतीदायक सांगू शकतो. बाकी आयुष्यापर्यंत कोणी भाव केलं असेल तर माणसांनीच, अजूनपर्यंत कुठल्या चेटकीण नाही केलं, पण ही करेल वाटतंय मला. तू वैष्णवी, तू काय सांगशील? कारण ह्या दोघांना म्हणजे याला सांभाळता तुला तर तसे भास होत नाहीयेत, पण त्याला भास होत आहेत, ते सगळे तुला सहन करायचे. काय नक्की तुझं पात्र आणि तू त्या पात्राकडे कशा पद्धतीने बघतेस?
बाबा हे माझ्यासाठी खूप नवीन आणि एक वेगळं काहीतरी करायला मिळणारं पात्र आहे. एक कलाकाराला भूक असते वेगळेपणाची. प्रत्येक प्रोजेक्टमध्ये काहीतरी वेगळेपण यावं अशी इच्छा असते आणि ते मला मिळतंय. त्यासाठी मी स्टार प्रवाह सतीश सरांना थँक्यू बोलेन, शर्मिष्ठा मॅम, तेजस सरांना थँक्यू बोलेल की माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला ते करायची संधी मिळाली. येस, आता मला या दोघांच्या मध्ये खेळायचं आहे. ती कधी अटॅक करेल आणि मी कधी त्याला कव्हर करेन असा तो एक खेळ सुरू होईल आणि ते करता करता बऱ्याच गोष्टी उलगडतील, त्याही अनुभवायला मिळतील. वा वा, तुलाही ऑल द बेस्ट. थँक्यू. तुम्हाला तिघांनाही, कारण तुमच्या तिघांभोवती हे सगळं बरंच काही हा खेळ फिरणार आहे. समीराताई, तुझी भूमिका नेमकी काय आहे आणि आम्ही कोणत्या रूपात तुला पाहणार आहोत? बरीच रहस्य आहेत, त्यामुळे माझ्या भूमिकेविषयी पण रहस्यच रहस्यमय. पण लवकरच कळेल 27 तारखेपासून आपण जेव्हा मालिका पाहायला सुरुवात करू. पण खूप छान वाटतंय मला, कारण स्टार प्रवाहावर बऱ्याच वर्षांनी मी काम करते आहे, त्यामुळे ती संधी दिल्याबद्दल सतीश सर तुमचे, शर्मिष्ठा, तेजस सर आणि जयंत पवार सर आमचे दिग्दर्शक, या सगळ्यांचेच मनपूर्वक आभार. कारण नक्कीच आत्तापर्यंत मी ज्या भूमिका केल्या आहेत त्यापेक्षा एका वेगळ्या भूमिकेतून येते आहे आणि मी पण या पद्धतीचा विषय कधीही अशा मालिकेमध्ये काम नाही केलेलं. आतापर्यंत कौटुंबिक मालिका केलेल्या आहेत, काही विनोदी केलेल्या आहेत, पण हॉरर या प्रकारामध्ये पहिल्यांदाच काम करते आहे, त्यामुळे ती एक उत्सुकता मनात आहे. आत्ताच आमचं स्केड्यूल फार इंटरेस्टिंग झालं, पण एक लक्षात आलं की अशा पद्धतीच्या मालिकेत काम करत असताना कलाकार म्हणून तुम्हाला स्वतःला थोडंसं मोल्ड करायला लागतं, बदलायला लागतं, कारण एरवी संवादावरती खूप भर असतो आपला चित्रीकरण करत असताना, आणि इथे तो जास्त क्रियाप्रतिक्रियांवरती भर सगळा राहतो आणि खूप वेगळ्या पद्धतीने मालिकेचं चित्रीकरण सुद्धा करावं लागतं. त्यामुळे मला वाटतं सगळ्यांची त्यामधली जी इन्व्हॉल्वमेंट आहे, म्हणजे रंगभूषाकारापासून ते सेट पास पर्यंत प्रत्येकाची, आणि खूपसं चित्रीकरण आता तर आम्ही रात्री केलं. मला रुचीचं तर फारच कौतुक वाटलं, कारण हे सगळं कॅरी करणं एक कलाकार म्हणून, हे चित्रीकरणाची जी प्रोसेस होती ती खूप वेगळी असणार आहे, हे आताच्या स्केड्यूल मधूनच जाणवलं. तर तेच पुढेही राहील. पण आणखीन एक गंमत मला वाटली की एक वेगळं जग आहे, त्यात एकदा आपण शिरलो ना की त्यातून बाहेर पडावं असं वाटत नाही, इतकं ते तुम्हाला संमोहित करून टाकतं, आणि ती माझ्या प्रेक्षकांना सुद्धा नक्की येईल असं वाटतं. वा वा. तर एका वेगळ्याच भूमिकेत आम्ही तुला बऱ्याच वर्षांनी पाहणार आहोत. विद्याधर यांच्या भूमिकेमध्ये, मी मगाशी अवधूत असं म्हणाले, पण विद्याधर यांच्या भूमिकेमध्ये विघ्नेश जोशी, काय बरं नेमकी भूमिका काय आहे आणि काय वेगळा प्रवास या निमित्ताने सुरू झालाय? भूमिकेविषयी सांगतोच, पण ज्या मालिकेमध्ये धक्कातंत्र आहे त्या मालिकेच्या प्रेस कॉन्फरन्सला सुद्धा त्या नटाला असा धक्का दिला जातो अवधूत म्हणून, हे मला पहिल्यांदाच कळलं. तर ही सुद्धा आमच्या मालिकेत किती घुसली आहे बघा, म्हणजे निवेदन करणारी सुद्धा वेगळीच माया आहे ती. वेगळीच माया आहे. तिकडे काजळ माया, इकडे असू दे, त्यावर भाषण नाही करायचं. तिथे पण माझ्या भूमिकेला धक्कातंत्रच आहे. ज्यावेळी मला म्हणजे शर्मिष्ठाने फोन केला तेव्हा त्यांनी पहिला धक्का दिला होता मला की विघ्नेश, तुला सगळ्यात कठीण भूमिका आहे, तुला अभिनय करावा लागणार आहे. म्हटलं म्हणजे काय? तर ती म्हणाली साध्या माणसाची भूमिका आहे. म्हणजे हाच माझ्यासाठी धक्का होता. म्हटलं साध्या माणसाचा मला अभिनय करावा लागणार आहे. दुसरा धक्का मला जेपी आणि शिरीष सरांनी दिला होता की ते म्हणाले तू उच्च शिक्षित नाहीयेस, पण त्याचं नाव विद्याधर आहे. हा एक धक्का होता त्यामध्ये मला. त्यामुळे असे 2-3 वेगवेगळे धक्के होते. पण एक साधा माणूस आणि काय म्हणतो आपण, ह्या कथेमध्ये जे पहिलं वळण आहे ती एक सतत भीती आहे, गेली 25 वर्ष त्याच्या मनामध्ये, आणि ती भीती दाखवत राहणं हेच या भूमिकेचं काय म्हणतो आपण थ्रेड असतो ना, तो आहे. तर अधिक काही सांगत नाही. 27 तारखेपासून आपण सगळे ते बघूयाच. ऍक्च्युली विघ्नेश आता जे काही बोलला ना, ते कॅरेक्टर तेच डिमांड करत, त्यामुळे विघ्नेश टेलरमेड होते या रोलसाठी. ज्या आता जेवढं हॉरर आपण सगळं गोड सगळं बघवतो, आणि विघ्नेशनी 2 मिनिटात येऊन 1 तास पूर्वी आपण जो माहोल क्रिएट करण्याचा एफर्ट केला होता तो जो काही 2 मिनिटात घाल. सो अशा जॉनरमध्ये एखादा असं खरं पात्र जे उत्कंठावर्धक किंवा जे थोडंसं रहस्यमय किंवा आता भीती वाटते का काय ह्या टिपेला गेल्यानंतर सुद्धा एखादं
हळवं वातावरण निर्माण करणारा जो एक विद्याधर आहे तो विघ्नेश आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने त्यांनी स्वतःला आता सादर केलंय, आम्हाला असं वाटतंय की चोख भूमिका निवडली आम्ही त्याच्यासाठी. प्रत्येक वेळी तो वेगवेगळ्या भूमिकेमध्ये अगदी लिहिल्या घुसतो. त्यामुळे ही भूमिका तर मला असं वाटतं तो अगदीच खूप छानपणे निभावेल. आणि तू सगळ्यांबरोबरच आत्ता मालिकेबद्दल बोलतेस, तर मला असं वाटतं ही मालिका मोनिका सोबत जे रोज रसिक प्रेक्षकांना सांगणार आहे ते आमचे खंदे खेळाडू आणि मोनिकाचे 2 स्ट्रॉंग खांब अभिजित खाडे आणि अजिंक्य. अभिजित खाडे आणि अजिंक्य खाडे प्लीज वरती यावं, कारण का मला सुद्धा त्यांच्याकडनं ऐकायला आवडेल रोज आम्हाला काय धक्का देतं त्यामध्ये. अभिजित सर, जोपर्यंत आम्ही एपिसोड बघत नाही आणि सरांकडे जो जात नाही तोपर्यंत आम्हाला इंटरनल बरेच धक्के बसत राहणार आहेत. हो म्हणजे नाही तर अगेन की खूप वेगळा सब्जेक्ट दिलाय सरांनी करायला आम्हाला आणि तो आम्हाला सोपवलाय. तुम्हाला याची देखभाल करायची आहे. सो नो डाऊट टेन्शन येत आहे आणि ते असलंच पाहिजे. एक वेगळा विषय नक्कीच आम्ही तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतोय आणि तो चांगल्या पद्धतीने पोहोचू तुमच्यापर्यंत हीच आमची हा प्रयत्न राहील आमचा. बस थँक्यू. अजिंक्य सर, मला नाही असं केलेलं त्यांनी, पण अर्थात तुमचं खूप मोठं योगदान आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये. असं काही नाहीये. सतीश सरांचं, मोनिकाचं, शर्मिष्ठाचं, शिरीष सरांचं जास्त योगदान आहे, अभिजीचं जास्त योगदान आहे. मगाशी जसं शर्मिष्ठा म्हणाली की नशिबात असावं लागतं. खरं जर मी सांगू तर मी नशीबवान आहे त्या बाबतीत. हा बाकी सगळ्या शोजचा लपंडाव खेळत खेळत मी काजळमाया पण माझ्या वा, पण एकदा या सगळ्या टीमसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वेगवेगळी पात्र, वेगवेगळ्या भूमिका आणि प्रत्येक पात्राची एक वेगळी खासियत, वेगळं वैशिष्ट्य घेऊन संतुलित अशी ही मालिका आपल्या भेटीला. आणि हे गाणं श्रीरंग गोडबोले यांनी लिहिलंय आणि राहुल रानडे यांनी संगीतबद्ध केलंय आणि फार सुंदर गाणं बनवलंय राहुलनी. त्यामुळे त्या दोघांना सुद्धा बोलवलं होतं आज, पण काही कारणामुळे कीर्ती गेल्लेदारनी गायलंय. एकच फक्त सांगायचं झालं की हे जे लुक एकानंद दत्ता, पर्णिका हे जे केलेत लुक ते संतोष गिलबिले यांनी डिझाईन केलेले आहेत. तर ते आता इथे नाहीये. अप्रतिम काम केलंय संतोष. पण एक छानसा फोटो होऊ दे सगळ्या टीमचा आणि त्यानंतर पत्रकारांना विनंती आहे की तुम्ही 1-to-1 सेशनसाठी सगळेजण त्यांच्याशी संवाद साधू शकता. हो, पण त्याआधी आपल्याला एक छोटासा प्रोमो बघायचा आहे. फोटो आधी घेऊया. सर इकडे पुढे इकडे सर इकडे. थँक्यू.